जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आज सुट्टी काढून नासामध्ये आलेलो आहे आणि नासामध्ये इथे होणाऱ्या गोष्टी बघतोय. भारत एक विज्ञानवादी देश आहे. भारत मनुवादी देश नाही आहे. आणि हे सर्व बघत असताना आज दिवसभर पण माझ्या डोक्यामध्ये तोच विषय आहे की भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकला जातो. ज्यावेळेला भारताच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकला जातो, तो बूट त्यांच्यावर फेकला गेलेला नाही आहे. हा भारताचे सरन्यायाधीश आज लाखो करोडो लोकांची अस्मिता आहेत. ह्या लाखो करोडो लोकांच्या अस्मितेवर हा बूट फेकला गेला. आणि ज्यावेळेला हा बूट फेकला गेला आणि ज्यावेळेला सरन्यायाधीश म्हणतात की मला त्याला माफ करायचं आहे, मला त्याच्यावर तक्रार करायची नाही आहे, तर हा अधिकार त्यांना नाही आहे. सरन्यायाधीश म्हणून हा त्यांचा अधिकार होत नाही, कारण ते करोडो लोकांची अस्मिता आहेत. आणि मला असं वाटतं की ते जर स्वतःला न्याय देऊ नाही शकत असेल, तर ते मला नाही वाटत की देशाला न्याय देऊ शकतील. त्या हजारो करोडो लोकांना न्याय देऊ शकतील, त्या वंचित समाजाला न्याय देऊ शकतील. मला कुठेतरी वाटतं की हे वंचित करोडो लोकांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. आणि हे नासा आणि ही माणुसकी, ह्युमॅनिटी हे सगळं बघत असताना भारतात आजही एका विशिष्ट जातीतून येतो म्हणून सरन्यायाधीशांवर जर बूट फेकला जात असेल, ते फार मोठं दुर्दैव आहे आणि याचा विचार करणं सरन्यायाधीशांनी गरजेचं आहे. धन्यवाद.